सगळ्यांना सांगू. आता आम्ही जेवढी ओळख आहे तेवढी तुम्ही आता माझी ओळख आहे इकडे मराठवाड्यात मलाच म्हणणार ना. आता ते मही जबाबदारी आहे सगळ्यांना सांगणं. तसं मी प्रामाणिकपणाने मुलगा म्हणून बोलतो, कारण तुमच्यापेक्षा वयाने मी 100% कमी तुमचे चेहरे बघितले की. त्याच्यामुळं तुमच्यावरती तिथं जबाबदारी जी आहे ती सगळी तुमच्यावर आहे. इथून येणारे सगळ्या मुंबईकरांवरती तुम्ही करून घ्या. आम्हाला तिकडे आल्याच्या नंतर तुम्ही वेशीवर जर येत आलो तर बरोबर तुम्हाला सगळ्या मुंबईकराला, म्हणजे पनवेल वेशी असं कळालंय पनवेल. मग मुंबईची वेश पूर्वी पनवेल वाशी असं जे असेल ती घ्या, वाशी असेल तर वाशी घ्या. तर पूर्ण कोकणातले बांधव सगळे इकडून पालघर पासून येतात ती, आणि मुंबईतले पूर्ण. सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला मुंबईतल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरात पोहोचायची. प्रत्येक मराठ्यांच्या घरात एक बी मराठा किमान ज्या दिवशी आम्ही एंट्री करतो त्या दिवशी घरी नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर आज होती. कारण माणसाला खायला नसेल तरी चालतं, म्हणजे आमचं सांगतो ना तुम्ही, तुमचं नाही सांगत आम्ही. नसलं तरी चालतं, पण मॅन पॉवर पब्लिक असली की सगळं ठेप्याला बसत आहे. उगा गाडा लोक असली की सगळं ठेप्याला बसतंय, काही कुणी वळवळ करत नाही, काय नाही. ही जबाबदारी तुमच्यावरती एक लक्षात आली. पूर्ण नियोजन मुंबईकरांच्या हातात. दुसरं, वेशीवरती जर तुम्ही आलात तर चांगलं होईल. तिसरी जबाबदारी, जर आम्हाला कधी अडवण्याचा प्रयत्न केला, तसं होणारच नाही, आम्ही का उलशिक नाही तर आम्ही बी लय मोठे. जर अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही समोरून येतोय. आपण मी काय बैठका बी खुल्ल्यात घेतो आणि हे खुल्ल्यात घेतो. मीडिया समोर असो किंवा कसं असो, तुमच्या समोर बी खुल्लं सगळं ठेवलेलं आहे समोर. त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंय. कोणी नेता नाही, मी बी नाही. मी डायरेक्ट हिमालयाला जातो, बघा जातो की नाही आरक्षण मिळाल्यावर नाही राहणार. की मी तुम्ही भावनिक शब्द समजा किंवा तुम्हाला काय समजायचं समजा, एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यासह आरक्षणच द्यायचं. मग काय होऊ, जर आम्हाला अडविलं कदाचित होणार नाही तसं, पण जर अडविलं तर समोरून आम्हाला येताना अडविते ना. तुम्ही इकडून ये मध्ये गाठलं, दोघ जण मिळून उचलून पलीकडे. आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण 10 बाजूने घेरायचं, पण शांततेत बरं. हे गोंधळ नको. लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला, बरं झालं म्हणतात गुतले. इतरांना हसूनच द्यायचं नाही, काही झालं तरी हरकत नाही. कारण इकडून आम्ही लय येणार आहेत, पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं. मागची 3 बाजू ठेवल्यात आपण. पाठीत खंजीर खुर्चीत नाहीत, आपण सरळ सांगून ठेवलेलं. आम्ही मुंबईत गेलो आणि आमच्या समोर वळवळ केली की आमच्या सगळ्या करोडोंना माता मावल्या होत नाही. त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची. मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे तिकडून आलेले. तुम्ही तिकडून यायचं इकडं नाही, तुम्ही बघायचं तिकडंच वाट आमची. तुम्ही तिकडे वाट बघायचीच नाही, तुम्ही लगेच ओळखायची. याला आलेली दिसते, तुम्ही दानादानाच इकडे निघायचं आमच्याकडे. आपण 2 जण मध्ये काय ना ते शांततेत बसलून बाजूला, पण मुंबईला जायचं. हे मात्र करायचं. ही तिसरी बाजू आहे. बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बर्डन नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमच्यावर जबाबदारी म्हणलं मी बी करणार आहे. सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणार आहे, पण मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला द्या की बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे. नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो, कशी आलो सांगणार नाही तुम्हाला. आत्ताच आम्ही सोयी केली, आम्ही खरंच केली, आम्ही खोटं नाही बोलणार, केली. पण ते जर झालं तर सोयीस्कर होईल. म्हणजे ते काय आडमोठा शब्द समजू नका त्याला, किंवा असं बी काय नाही. बरं आता इतके लोक येणार, ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना. तर नाही तुम्ही तरी कुठंपर्यंत पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणाराला, आणि तुम्हाला माहिती तुम्ही पुरणार नाही तितक्या लोकांना. तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी, 2 करोडला एक बी मराठा कमी नाही पडणार. उलट 3 करोड होतेच तर काही एक बी कमी नाही पडणार. इतक्या ताकदीनं लोक येणार आहेत. त्यामुळे इतक्याला तुम्ही पुरणार नाहीत आम्हाला माहिती आहे. परंतु स्वच्छता आपण राखली पाहिजे, प्रयत्न करू. सरकारला जर वाटत असतं स्वच्छता राहावं तर सरकार काही मदत करेल. त्यांना जर वाटत नसतं स्वच्छता नाही राहावं तर आम्ही काय जबाबदार नाही. आमचं काय, आम्ही काय मरावं काय मग. तिथल्या आझाद मैदानला ठेवायचंय की शिवाजी पार्काला व्यासपीठ? अरे दादा हो, प्रेशरचा विषय. प्रेशर कोणत्या कोपऱ्यात मराठीत आता काय सांगावं तुम्हाला. पनवेल पोट टोकरा थक्का काय घे मागचं. आणि इकडचं बी त्या ठाण्याच्या बाहेर नाही का तिकडं ती एक नदी जाती, मोठी नदी, समुद्र वाटतं ते. त्या पुलावून घुसताना जात दिसतंय. नाशिकहून जर आलं तर नदी सारखं दिसतंय ते मोठं एक पुलाव गाडी. तिकडं राहतील का काय की 4ही बाजूला लोक राहणार आहे. तुम्ही फक्त मैदान द्या बसायला, कुठं द्या.
आझाद मैदान, बरं आझाद मैदान द्या. शिवाजी पार्क स्वयंपाकाला ठेवा. उपोषण आझाद मैदानला शिवाजी पार्क स्वयंपाकाला लागल. बीकेसी पण माहीत तुमच्याकडे देणार आहेत. मी मुद्दे सांगतो म्हणजे तुम्ही आम्ही देऊन घेणार आहेत. तुम्ही सांगितलेलं म्हणजे आमच्या डोक्यात राहील काय करायचं. नाही आपल्याकडे ट्रॅक्टर आहे सामान तिकडचं तयार झालेलं इकडच्या लोकांना जेवायला आणायला. आम्ही इकडे सप्त्यात काय करतो दादा ते करणार आहे तिथं की खेड्यापाड्यातून आम्ही भाकरी आणि भाजी जमा करतो. म्हणजे पण 30-35 किलोमीटर अंतरावर आणि तिथं सप्ताह तिथं आणतो. तिथं जरी स्वयंपाक झाला तरी आमचे ट्रॅक्टर इथपर्यंत घेऊन येणार आहे. रस्ता असा जामच राहणार आहे ना. रस्त्या जामेचा काय विषय. मी काय करतो मुद्दे सांगतो आणि माईक समतून सगळ्याकडे देतो म्हणजे आम्ही ते लिहून घेऊ व्यवस्थित. म्हणजे बैठकीचे मुद्देच लक्षात नाही आले मध्ये चर्चेतच आपला खूप वेळ जाईल. मग व्यासपीठ त्या दोन्हीपैकी एक आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मध्ये तुम्ही इथून गेल्या बरोबर ठरवा. लगेच परवानगी काढली का आणि ते व्यासपीठाचं ठरवा. परवानगी पण काढली म्हणतात. पाण्याची व्यवस्था होईल का. तिथं तळ आहे का कुठं जवळ. नाही समुद्र सोडून होईल. पाण्याची एक व्यवस्था तुम्ही पिल्यात आहे ना ज्यांच्याकडे आहे ते. पाण्याची व्यवस्था संपूर्ण मुंबईकर त्या दिवशी उपस्थित पाहिजेत. किमान एक दिवसापुरतं तरी. आम्हाला माहिती आहे की मुंबईकर मराठा शेवटी व्यस्त असतो 1-2 दिवस. जेव्हा मला अडचण आली तर त्या दिवशी एकदा निघा आणि पहिल्या दिवशी पावसाच्या दिवशी जरी तुम्ही बाहेर निघाले तरी बस झालं. तरी पण एक चर्चा झाली. तुम्ही 24 घंटे बसलेत मग आमच्यासाठी लय चांगलं झालं. आणि मुंबईतले जवळपास आझाद मैदानच्या आजूबाजूचे 20 किलोमीटर अंतरावर असणारे सगळे ग्राउंड आपल्याला पाहिजे. सगळे म्हणजे बीकेसी काहीतरी जेवढे आमच्या ऐकण्यात नाव आहे तेवढं सांगतो. काही दुसरे असले तर टोटल सगळे घ्यायचे आपल्याला. आणि महिला स्वयंसेवक कमीत कमी आपल्याला 3000पेक्षा जास्त लागतात फक्त मुंबईत. कारण आमची एक मोठी तुकडी महिलाची तयार झाली. आम्ही महिला नको बोललो होतो कारण काय दवदवलेली आमची तर ते ऐकायला तयार नाही. आमच्या महिला सोबत स्वयंसेवक राहतात पण तिथल्या 3000 तरी महिला पाहिजे. आम्ही 1.5 लाखापर्यंत स्वयंसेवक तयार करायला लागलो. आम्ही सोबत हो 1.5 लाखापर्यंत स्वयंसेवक आम्ही करायला लागलो. महिला स्वयंसेवक आमच्या तुकडीपुरत्या राहणार आहेत त्या. पण तिथं गेलो मुंबईच्याच महिलांना स्वयंसेवक म्हणून तिथं काम करायला लागलं. आमच्या ओळखी नसत्यात आजूबाजूला कुठं जायचंय कुठपर्यंत. म्हणजे तिथं बोर होत असतो आम्ही. आम्हाला फिरायला जावं लागतं. तुमचे पोरं पाहिजे आम्हाला फिरायला टाकायला कोकण जायचं काम करायचं. आपल्याला तिथल्या वकिलाची एक 200 जणांची टीम लागली. 200 जणांची. आणि डॉक्टर जवळपास 1,500पेक्षा जास्त पाहिजे. आम्ही सोबत आणायलो. आम्ही जवळपास 80 अँब्युलन्स केल्यात आतापर्यंत. आम्ही आणखीन 80 त्याच्यात जवळपास 250 अँब्युलन्सची भर टाकणार आहे. हो 250 अँब्युलन्सची भर टाकणार आहेत आम्ही त्याच्यात. आम्हाला एक जण 3000 टॉयलेट देतोय मला पण त्याचं पैशात आमचं काही जुळा नाही. हे आमजवळ इतके पैसे नाही दिले मोठे म्हणायला लागले. डॉक्टर हो डॉक्टर सुद्धा ती टीम एक तयार करा. महिला स्वयंसेवकाचं तर सांगितलंय तुम्हाला. महिलांची तिथं व्यवस्था करता येईल का ग्राउंडवर आपल्याला एखाद्या महिला व्यवस्था. हा महिला व्यवस्था आवश्यक आहे. कारण रात्रीच्याला महिला ग्राउंडवर बरोबर नाही वाटणार. त्यामुळे त्यांना झोपायला सेपरेट त्यांचंच तिकडं माणूस एक पण नाही दुसरा कोणी. महिलांची आता त्या तुकडीत किती असते ना 40,000ची एक तुकडी बनवलेली. आता किती महिला असतील ते माहित नाही आम्हाला आत्ताच. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी मुंबईकर मराठ्यांसाठी एक वॉर रूम पाहिजे आपल्याला मोठी तिथं. म्हणजे आपण एकमेकाला कनेक्ट पाहिजे. काय करायचंय पुढं काय इथपर्यंत आमच्या नजरेतले हे 13-14 मुद्दे. आता याच्यावरती जबाबदारी तर तुमच्यावर येत म्हणल्याच्या नंतर काही विषय नाही राहिला. सगळ्या मुंबईकरांवरती जबाबदारी आहे. आता फक्त ह्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहे. आणि कदाचित ह्या काहीच नाही झाल्या समजा कदाचित तुम्ही सगळ्या करणार आहेत पण आम्ही जिथं मिळेल तिथं झोपणार आहेत. तुम्हाला आम्ही तुमच्यावर एक जण घुसणार नाही. आम्ही डांबरावर झोपणार पण मुंबई सोडित नाही जाणार. आणि इतक्याची व्यवस्था होणार पण नाही.
त्यामुळे आता आम्हाला जर आम्हाला म्हणजे तुम्ही आल्या तर माझ्यात मीपणा नाही. समजा आम्हाला जर त्या आझाद मैदानावरती जागा पहिल्याच तुकडीला पुरणार नाही, आमच्या पहिल्याच पुरणार नाही, मग बाकीचे कसे राहणार आहेत? बघ असे मग जे आहेत तिथं आम्ही आता इथून ठरवलं तुझं वाहन तू म्हणजे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगायलो, कारण तुम्हाला सोशल मीडियावर उद्या चालवायचं की वाहन तुझं, तुला कोणी जेवायला देणार नाही, तुला कोणी पाणी सुद्धा देणार नाही, तुझं सगळं खायचं प्यायचं त्याच्यात ठेव. म्हणजे त्याची गाडी जरी इथं उभा राहिली, उदाहरणार्थ आझाद मैदान पासून 7 किलोमीटरवर त्याची गाडी, ते जागेवर उभा करणार, तिथंच स्वयंपाक करणार, तिथंच जेवणार, जागेवर झोपणार, असं आम्ही आधीच सांगून ठेवलंय. म्हणजे तुम्ही कोणी म्हणणार मग तुम्ही व्यवस्था नाही केली, आम्ही कशाला आलोत मग इकडे, म्हणजे का तुम्ही 500 जण आलात काय इतके जणांची व्यवस्था करायला? त्याजवळ रग आहे, त्याचं सगळं आहे, त्याजवळ खायचं प्यायचं सगळं आहे, कांद्या सोडून सगळं त्यांनी घेतलंय सगळं, त्याच्यामुळं सगळी व्यवस्था आहे. जर पाऊस आला तर त्याच्या गाडीत झोपायची व्यवस्था केली. पाऊस जर आला, समजा कदाचित आला तर तिथं झोपायची व्यवस्था केली. त्याला जर गरमायला थंडी वाजायला लागली तर गाडीत झोपू शकतो. तो जर बाहेर त्याला गरमायला लागला तो बाहेर येऊ शकतो. आम्ही त्या मच्छरच्या कॉईल सहित घेतलंय, म्हणजे बाजूला लावणे खुशाल झोपणे, त्याचं टेन्शन नाही. आम्हाला कोणतरी सांगितलं आता आमचं आपलं शिष्टमंडळ आलं तुमच्याकडं, ते म्हणले तिथं इतकं गरमत आहे, मग तर टेन्शनच नाही राहिलं आमच्या लोकांना. गरमत आहे म्हणल्यावर फक्त थंडी नाही पाहिजे, म्हणजे ते आम्ही आमचं सांगितलेलं जे कमी पडलं तर फक्त एक मार्ग आपल्याला मोकळा मुंबईकराला ठेवावा लागेल. कमी याच्यासाठी जर आमचं अन्नधान्य संपलं आता आम्ही किमान 1.5 महिन्याचं सोबत घ्यायला लागलो. आता 1.5 महिन्याचं सगळे जर ते संपलं तर ऊस तोडायला आमच्याकडे जाते. ती पद्धत आहे आमच्या. संक्रांतीच्या दिवशी मुकादम टेम्पो गावात घेऊन येतो आणि सगळ्या कोयत्याचं जमा करीत घेतो आणि त्या परत त्या कोयता तोडणारा देत नाही, ते गावाकडे येतं. ते जर गावाकडे आलं तर 3-4 दिवस माघारी येत नाही, म्हणजे ती कोयता मग त्या मुकादमात होतो लॉस. एक तर कारखाना त्याचे पैसे बुडीतो. तसं आम्ही काय ते माघारी कोणाला येणार नाही तर येऊन देणार, इकडून लगेच आमच्या ट्रका येणार, म्हणजे ज्या सामान आमच्या म्हणजे तुम्ही आले बरं का परत हे नको नाही, पण ते आता मराठवाड्यात भाषा असल्यामुळे त्या शब्दात आम्ही ओळखून घेतो. ते ओळखायला थोडं काय विभाग बदलला की भाषा बदलती. विदर्भात गेलो भाषा बदलती, खानदेशात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, जेजुरीच्या पलीकडच्या टप्प्यात गेलो, कोकणात गेलो, मुंबईत गेलो, थोडं भाषा बदलते. त्या इकडून ते सगळं घेऊन येणार आहेत. म्हणजे सरपंच संपलं, सरपंच घेऊन येणार आहे पाठीमागून, इकडून जे सांगते ते सगळं घेऊन येणार आहे. कारण शक्यतो सरकार नेट बंद करतंय का नाही माहित नाही, पण इतक्या लोकसंख्येमुळे ते ऑटोमॅटिक जाम होणार आहे. म्हणून ती इथं सांगून ठेवले 1.5 महिन्याच्या नंतर संपू शकतं, अगोदरच 3 दिवस तुम्ही फक्त त्या गाड्या आझाद मैदानापर्यंत किंवा शिवाजी पार्क पर्यंत मुंबईत आल्या पाहिजे. हे मात्र एक चोर रस्ता कळत माहित असेल ना, आमच्याकडे चोर रस्ते असेल बघा, इकडून आडीलं मग कोणती शिरकून यायचं, ऊसातून गेल्यावर तिकडच जातो का पुढे जातो, म्हणजे ते चोर रस्ते तुमचे तुम्हाला मुंबई करायची माहिती आहे, आम्हाला माहित नाही. पोहोचलीच पाहिजे ती जेवायला तिथे, ती मार्ग तुम्ही ठेवा. कारण मेन ही बसूनच ब्लॉक होणार आहे, आपोआपच बसूनच. त्याच्यामुळे आम्हाला ती व्यवस्था मात्र अत्यंत महत्वाची राहणार आहे. कारण पोरं उपाशी मारता कामा नये, कारण ते सगळं इकडून तिथपर्यंत पोहोच करणार आहे. तुम्ही कमी पडून देणार आम्हाला कळतंय, पण इतक्या लोकांना बी काही मर्यादा असतात, तुमच्या बी ना आमच्या बी. इतक्या लोकांना देणं म्हणजे आणि जपून सगळे वापरणार आहे. पाण्याची व्यवस्था 2 टप्प्यात पाहिजे आपल्याला, एक प्यायला पाहिजे आणि एक आंघोळीसाठी पाहिजे. मग काही जागेवरती असं आहे शहरात, मी ऐकलंय की एक जवळपास 10 गुंठ्याचे किंवा 1 गुंठ्याचे मोठाले प्लॅस्टिकच्या हौदासारखं आहे, प्लॅस्टिकच्या हौदासारखं असं ऐकलंय. असे जरी ठेवले ना तरी आंघोळीची व्यवस्था होईल सगळ्याची. हा, तर त्या पद्धतीचं जर असलं ना ती एक आमची व्यवस्था होईल. आणि जवळ जर पुढं तळ असलं, तळ नसलंच वाटतं मुंबईच्या जवळ, मग त्या पाण्याची व्यवस्था आमची कशी होईल, एवढं आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. पाण्याचे इतके टँकर कसे, आता आमच्या सोबत आहे ते टँकर, आमच्या सोबत सुद्धा आहे. प्रत्येक तुकडीत आम्ही 40-40 टँकर केले, प्रत्येक तुकडीत. नाही, महिलांना तुम्हाला सेपरेटच द्यावं लागणार एक ग्राउंड, कोणचं द्या, एक ग्राउंडच लागणार आहे. ती जर तुकडी भरली तर ती 30-40 हजाराची, म्हणजे तिच्यात 50-60 हजार धरून चाला. मागं पुढं तुकडीत कमी जास्त होते, कारण
सेपरेट वेगळी तुकडे परवडणार नाही. मग त्यांना ती तुकडी सेपरेट त्यांची असली त्यांना ताण नाही, ते तिथंच राहतील. त्यांना इकडचं यायचं असलं मैदानाकडे ते येतील, त्याची अडचण नाही. आम्ही आत्ताच 1.5 महिन्याचं घ्यायला लागलो, सगळं सोबत आहे. सगळ्यांनी सगळी तयारी केली, राहिलेल्या दिवसात सगळी तयारी होईल. आता आपल्याला हे तर सांगितलं, इथपर्यंत तुमच्या डोक्यात आलंय. तुमच्या डोक्यात काही असलं तर आम्हाला सांगा. आता पुण्याला, तुमच्या पुण्याला बी ओळखी आहे, पुण्याची व्यक्ती बोलवली आम्ही, आले ते पण पुण्याला आम्हाला लोणावळ्यापासून अलीकडे, लोणावळ्यापासून जवळपास शिवाजीनगरपर्यंत समजा, इथपर्यंत आमच्या ओळखी आहे. शिवाजीनगर पासून पुढं डोंगर असला तर आम्हाला 400, 500, 600, 700 एकरचा डोंगर नाही, तिकडून नाही घुसणार आम्ही शिवाजीनगर मधून चालू. नाही, तळेगाव कडून नाही जाणार आपण शिक्रापूर, वाघोली, शिवाजीनगर डायरेक्ट हवेला लागायला लागलो आपण. सांगा, पुन्हा सांगतो एकदा, पुन्हा सांगतो मी. आम्ही ज्यावेळेस इकडून यायला लागलो नगरहून, आम्ही नगरहून शिरूर, शिक्रापूर मार्गे आम्ही वाघोलीला चाललो. मधून मग मावळ याच्याहून जावं लागेल आम्हाला, चाकणहून, तेव्हा आम्ही तळेगावला जाऊ. त्या मार्गे नाही जात म्हणे. मग टोल म्हणताय का गाव म्हणता? तळेगाव टोल म्हणत असताना तुम्ही तळेगाव गाव कसं लागेल हवेवर? हे बघा, पुणे मुंबई हवेवर. हाय तुम्ही जुना मार्ग सांगता का? नवा म्हणतो आम्ही. आम्हाला 165 पाहिजे, कारण आम्हाला लोक बसत नाहीत आमच्या जुन्या मार्गावर. तेच म्हणतोय मी, तळेगाव लागतच नाही. अहो आमचे ऐका, आता तुमच्या लक्षात आलं माझं, मी सांगतो. आमचे लई प्रॉब्लेम आहे. आमचा एक प्रॉब्लेम नाही या रस्त्यानं, आमचं समजून घ्या आधी. आमच्याकडे पब्लिक आहे, त्या जुन्या रस्त्यानं पब्लिक बसणार नाही आमची. आमच्या बाथरूमची व्यवस्था आहे, तुम्ही नाही तोपर्यंत. म्हणजे आम्हाला एखादा डोंगर असला तरी चालतो, हायवे मोठा आहे त्याच्याकडे नाही, म्हणजे समजून घ्या काही गोष्टी. आम्हाला त्या बारीक याच्यातून जर गेलोत ना, लोकांचे पिकं आहेत, आम्हाला ह्यावेळेस पिकाचे बी नुकसान नाही होऊ द्यायचे लोकांची. हा, एक रस्ता त्यांना देऊ, एक आपल्याला घेऊ.